आपण आज अनालिसिस बघतोय इतिहासाचं. काय काय होतं? पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच आणि यांच्यामध्ये असलेले डॅनिश लोक. प्रार्थना समाज काय नावाने ओळखले जायचे तुला माहितीये का रे? इथे कोणाला माहितीये का हे असं पर्टिक्युलर नाव? जर नाही माहिती तर माझे चान्सेस काय? यस, अननोन फॅक्टर तो बरोबर असला. यस, तो बरोबर. हा शब्द कधीच आहे? बंड वगैरे 1857च्या उठाव. मग तेव्हा माझा गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय कोण होता? संपला विषय. 3 ब्राह्मणांमुळे गुलामी केली शेतकऱ्यांनी, हा इशारा सत्सार सत्य आहे. तर आपण आज अनालिसिस बघतोय इतिहासाचं. इतिहासाचा जो पेपर होता तो इझी टू मीडियम लेवलचा आहे, खूप काय अवघड नाही. आणि जर नीट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं, मला 10 प्रश्न आहे, 10 पैकी 6-7 कन्फर्म मला जमत आहे. प्रॉब्लेम फक्त 3 प्रश्नांचा होतोय. त्यातले काही अननोन काही फॅक्ट्स टाकायचा प्रयत्न मी केलेला आहे. बाकी जर बघितलं तर फक्त इच अँड एव्हरी पॉईंट कव्हर केलेला आहे. म्हणजे तुमच्या सुरुवातीपासून म्हणजे पोर्तुगीज, डच पासून तर शेवटपर्यंत, म्हणजे आपण असं म्हणू शकतो एंड पर्यंत, शेवटच्या समाज. इव्हन गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांपर्यंत पण गेलोय. याचं रिझन ते मुद्दाहून 2 प्रश्न टाकलेले आहेत. बघू, ज्याला लिंकेज लावता आला त्याचेच ते 2 प्रश्न वरून आहे, तर दोन्ही रॉंग आहे. आताच सांगतोय. सो आता 1 बाय 1 जाऊ. आणि पहिला जो प्रश्न आहे ना, प्लीज चर्चा नका करू, रेकॉर्ड होतंय लेक्चर, सो फक्त लक्ष द्या. सगळ्यात पहिला प्रश्न बघा. हा प्रश्न आहे तुमचा भूगोलाचा, बट याच्यामध्ये लपलेला आहे इतिहास. जेव्हा 13वं पोर्ट म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं पोर्ट ब्लेअरला, कितवं? 13वं. म्हणजे टोटल मेजर पोर्ट किती आहे भारतामध्ये? 12. 13वं पोर्ट होतं पोर्ट ब्लेअर, मोठं बंदर नाही का? आणि पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची काय आहे? राजधानी. बऱ्यापैकी हा पॉइंट आहे ना इतिहासाचा खूप बाहेर राहिला, कुठे याला रेफरन्स पण नाहीये. खूप डिटेलमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला याचं उत्तर मिळेल, असा तो प्रश्न आहे. बऱ्याच जणांनी इथे गपलत केली असेल. आणि बघा, श्री गणेशा जो असतो पहिल्या प्रश्नाचा, तो कसा व्हायला पाहिजे? एकदम छान. मग नीट जर मी बघेल, प्रश्न असा आहे, अंदमान निकोबारची राजधानी असलेलं पोर्ट ब्लेअर हे आधी पोर्ट काय होतं? कारण ब्लेअर हा शब्द नंतर आलाय. बऱ्याच जणांना असं वाटेल शहीद द्वीप, स्वराज द्वीप, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेलं नाव, त्याचा आणि याचा संबंध नाही. ते कीवर्ड दिलेला आहे तुम्हाला, ब्रिटिश गव्हर्नर. तरी पण तुम्ही मारले ड्युपले, कारण तुम्हाला असं वाटलं फ्रेंच लोक तिकडे होते. पण प्रश्न काय तुमचा? ब्रिटिश गव्हर्नरच्या नाव. त्यामुळे याचा अर्थ ड्युप्ले माझ्या उत्तरात कधीच येणार. क्लिअर? नंतर 3 युद्ध झाले, त्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी काय फ्रेंचांकडे इंग्रजांकडे गेलेल्या. तर पोर्ट बेंटिक, पोर्ट कॉर्नवॅलिस, पोर्ट हेस्टिंग्स, त्याचं उत्तर आहे पोर्ट कॉर्नवॅलिस. आता नंतर तुमच्या नोटला ही गोष्ट ऍड झाली पाहिजे. रिसेंटली जॉग्राफी शिकवत असताना, इंडियन जॉग्राफी, मी नवीन बॅचच्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगितलेली होती. सो ते +1 बऱ्याच जणांना इथे मार्कामध्ये थोडस तुमचं झालं असेल का? इट्स ओके. श्री गणेश चांगला झाला. पुढे जाऊ. दुसरा प्रश्न पहिल्या युनिटवर आधारित आहे. भारतामध्ये येणाऱ्या युरोपियन लोकांचा योग्य क्रम काय? PDEF 4 मेजर सत्ता आहेत, बरोबर. काय काय होतं? पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच आणि यांच्यामध्ये असलेले डॅनिश लोक. सर्वात शेवटी फ्रेंच आले, सगळ्यात पहिले कोण आले? पोर्तुगीज. मग बघूयात. अरे भाई, चारीकडे काय? पोर्तुगीज, डच, डेन नाहीये, डच. म्हणजे एक तर उत्तर 1 किंवा 4. नंतर बघा, पोर्तुगीज, डेन नाही तर काय येतील मग? इंग्रज. 1609 साली आला ना. येस, विलियम हॉकिन्स. सो PDEF पोर्तुगीज, डच, इंग्रज, डेन, फ्रेंच. उत्तर पर्याय क्रमांक 4. परत सांगतोय, अभ्यास डिटेलमध्ये पाहिजे होता. वर केलेला असेल तर 1 आणि 4 मध्ये आपलं कुठेतरी चूक होऊ शकते. पुढे जाऊ. एकमेकांशी चर्चा करू नका, माझं चुकलं बरोबर आलं. फुलटॉस आहे तुमच्यासाठी. कोणत्या कायद्यानुसार कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली? तुमचा प्रश्न कशानुसार आलाय? ऍक्ट. 2 प्रश्न आहे कायद्यांवरती, त्यातला हा पहिला. ते सिंपल उत्तर याचं 1773. रेग्युलेटिंग कायदा. यावर पुढचा प्रश्न काय? त्या एलिजा एमपीवर प्रश्न येऊ शकतो. त्याच्या वर्किंग कमिटीमध्ये अजून 2-3 जज होते, त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आला तर येईल, नाही तर येणार नाही. आणि कायदा पास करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरन हेस्टिंग्स. बस, संपला विषय. पुढे जाऊ. 3 पद्धती आपण शिकलो होतो. रयतवारी, कायमधारान, सर्वात शेवटची होती महालवारी. थोडस महालवारीचा चार्ट जर आठवला तर आपण सगळे गरीब शेतकरी आहोत. आपण कोणाला कर देतोय? यस, आपल्या गावाच्या लंबरदाराला, म्हणजे सरपंचाला. आणि तो कोणाला देतोय पुढे? इंग्रजांना. बस. आणि हा शब्द कुठून आला? महाल बाडी गावावरनं आला.
ओके, आता याचं आणि कायमदाराचं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त इथे लंबरदाराच्या ऐवजी काय येतो जमीनदार. जमीनदार कोणाचे नव्हते, लंबरदाराचा आपल्यातलाच काय होता एक प्रमुख होता. इतकी माहिती दिली. आता बघू उत्तर येतं का तुम्हाला. या पद्धतीनुसार भूमिकर शेतकऱ्यांपासून नाही तर संपूर्ण गावाकडनं किंवा महालापासून, म्हणून ते शब्द काय महालापासून ठरवल्याप्रमाणे घेतला जात होता. येस, 101% करेक्ट कन्सेप्ट वापरायची होती. भूमीवर संपूर्ण ग्रामांचा एकत्रित काय होता अधिकार, म्हणजे पर्टिक्युलर एका व्यक्तीचा तो कर नव्हता, गावचा कर घ्यायचा आणि गावातर्फेच पूर्ण देऊन टाकायचा. ओके, सो दोन्ही विधान काय आहेत माझे. थोडस कन्सेप्च्युअल प्रश्न झाला, नॉट फॅक्च्युअल. याचा डायरेक्ट आधार तुम्हाला कोणत्या बुकमध्ये किंवा नोट्समध्ये मिळणार नाही. पुढे जाऊ. ज्योतिबा फुलेंनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली. येस, सिंपल गोष्ट आहे, 1882. जो देव माणूस होता गव्हर्नर जनरल मधला लॉर्ड रिपन, याच्या काळामध्ये असलेलं हंटर कमिशन. यावर आपण पुढचाही प्रश्न एक्सपेक्ट केलाय की 4 लोक होते जे हंटर कमिशन पुढे होते. पंडित रमाबाई, महात्मा फुले, मुस्लिमांसाठी सर सय्यद अहमद खान आणि अनुदानासाठी होते आपटे गुरुजी. असे 4 लोक आपण बघितलेले. 2 हंटर आयोग पाहिले मी, एक 82चा आणि एक 1919 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतरचा. सायमन कमिशन 1927 आहे, तेव्हा महात्मा फुले होते का, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, नाही. नेहरू आयोग तेव्हाच आहे. नंतर मोर्ले मिंटो कायदा 1909. लॉजिकली उत्तराकडे जात होतो आपण. दोन्ही प्रश्न नीट बघाल तर शैक्षणिक गोष्टीवरती आहे. एज्युकेशन आपण नोट्स मध्ये नाही इन्क्लूड केलं, बट याच्यावरती प्रश्न येतात. चार्ल्स वुड्स याच्या अहवालानुसार कोणी स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन केला. बघा, हे मला नाही माहिती, पण मला वुड्सचा खलिता माहिती आहे. कधीचा आहे, 1854. मग मला माहित पाहिजे 1854 कोणाचा एरा होता, लॉर्ड डलहौसी. संपला विषय. रुपेश मिसळ. लॉर्ड कॅनिंगचा कालावधी 56च्या नंतर. नॉर्थ बुकचा कालावधी आम्हाला आठवत नाही आणि निगेटिव्ह उत्तर कधीच नसतं. दिस इज युअर PYQ. काय आहे हा, कंबाईनचेच PYQ असतील असं नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी UPSCचे पण टाकले आणि राज्यसेवेचे पण टाकलेत. आता हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सत्यशोधक चळवळीचे वैशिष्ट्य काय होते. सगळ्यात पहिले बघा, त्यांनी परिवर्तन आणायचं होतं, त्यामुळे सत्यशोधक समाजाची काय झाली स्थापना. नंतर ही विशिष्ट एका वर्गाची चळवळ होती, एका विशिष्ट वर्गाच्या विरोधात. ओके, सो हे पण बरोबर आहे. कृतिशील, नुसतं ते बोलायचे का नाही, ते करायचे पण. सत्यशोधक पद्धतीचे त्यांनी मंगलाष्टक आणले, त्यांचे प्रकाशन आणले, त्यांनी काय म्हणू शकतो मैदानात उतरून काय केला, विरोध केला, त्यामुळे ती कृतिशील. ओके, आणि सगळ्यात शेवटी क्रांतिवादी चळवळ. तर बघ, क्रांतीचा अर्थ थोडासा काय वेगळा आहे. आणि महात्मा फुले जरी लवजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत तयार झालेले असेल तर तुम्हाला तो सीन आठवला पाहिजे, जेव्हा सर्व धर्मपीठासमोर महात्मा फुले जातात, जेव्हा काही ब्राह्मणांवरती बहिष्कार टाकला जातो जे महात्मा फुलेंच्या बाजूने असतात, तेव्हा महात्मा फुले त्यांना काय म्हणतात, जर ही लढाई तुम्हाला विचारांनी करायची असेल तर तुम्ही माझ्यासमोर जिंकू शकत नाही, आणि जर तुम्हाला लाटाकाटांनी करायची असेल तर त्या हातासमोर तुम्हाला ही परवडणार नाही. एवढं त्यांचं हार्डेस्ट लेवलचं वाक्य होतं. बाकी त्यांनी कधी क्रांतिकारी गोष्टी केलेल्या नाही, त्यांचा डोक्याच्या गोष्टीवरती विचारांवरती काय होता. बरं, सो माझ्या उत्तरात कधीच क्रांतिकारी चळवळ किंवा क्रांतिवादी चळवळ येणार नाही. उत्तर आहे अ, ब आणि क. पुढे जाऊ. सामाजिक संघटना या टॉपिकवर प्रश्न आहे. सुरुवातीला प्रार्थना समाजाचे नाव एकेश्वर भक्त, एकेश्वर भक्ताची किंवा एकेश्वर निष्ठेची कैफियत म्हणून न्यायमूर्ती रानडेंनी एक ग्रंथ लिहिला होता. तो कशाच्या संबंधी होता माहितीये का, प्रार्थना समाज. मग याचं जर लॉजिक लावलं तर कुठेतरी हे सेम राहू शकतं. याला मी होल्ड करेल, 50-50 म्हणेल. खाली जाईल मी. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मेन, हे या समाजाचे काय होते घोषवा. परत सत्यमेव जयते पण काय होते याच घोषवा. म्हणजे बी 100% करेक्ट. राहिलं फक्त ए. वाचत परत. सुरुवातीला ना प्रार्थना समाज काय नावाने ओळखली जायची तुला माहितीये का रे. इथे कोणाला माहितीये का हे असं असं पर्टिक्युलर नाव होतं. जर नाही माहिती तर माझे चान्सेस काय, येस अननोन फॅक्टर तो बरोबर असला, येस तो बरोबर आहे. एकेश्वर भक्त मंडळ हे घरी जाऊन नोट्स मध्ये ऍड करा. आता याचं उत्तर आहे दोन्ही पण योग्य. सोपा पेपर आहे, काय अवघड नाही. पुढे जाऊ. विष्णुबुवांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला काय दिलं चोख प्रत्युत्तर. सो सिंपल आहे, वर्तमान दीपिका. परत सत्य दीपिका पण होती, आठवतं का तुम्हाला, बाबा पद्मनजी. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, संस्कृत चंद्रिका नाही.
हा प्रश्न आहे वृत्तपत्रावर, खालचा पण आहे वृत्तपत्रावर. हा, बऱ्याच जणांनी याचं उत्तर ऑल ऑफ द अबोव मारलं असेल मित्रांनो, थोडासा विचार करा आणि मग उत्तर मारा. बघा, लिटनच्या काळात आलेला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता. याच्यानुसार हिंदी किंवा गैर इंग्रजी भाषांवरती काय आणले होते बंधन. तुम्ही गव्हर्नर्सवर, सरकारवरती किंवा देशावरती, ब्रिटिश संसदेवरती टीका करू शकत नाही. मग एक ना मी विधान ऐकलं होतं की रातोरात एक पेपर आहे म्हणे बंगाली, तो इंग्रजी झाला होता. त्याचं नाव होतं अमृत बाजार पत्रिका. बरोबर, याचा अर्थ मला माहिती असलेला हाच आहे. बघा, भारत मीर माहितीये का कोण आहे? सोमप्रकाश माहितीये का? ढाका, मला ढाका बांगलादेशची राजधानी हे माहितीये, पण वृत्तपत्राचं नाव माहितीये का? नाही. मला एवढं माहिती, अमृत बाजार पत्रिका रातोरात काय झाला? इंग्रजी. जर तो इंग्रजी झाला तर इंग्रजी वृत्तपत्रावर कारवाई होणार आहे का? झाली असती तर ते खाली मेन्शन असतं ना. नाही, म्हणजेच माझ्या उत्तरामध्ये ब. बाकी तिन्ही पण माझ्यासाठी काय आहे? अननोन. म्हणून माझं उत्तर आहे अ, क आणि ट. पर्याय क्रमांक 4. अशा लॉजिकचे प्रश्न आयोग आपल्याला 100% विचारणार, म्हणजे विचारणार. बी रेडी. आर्थिक परिणामांवरती प्रश्न आहे. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरण म्हणतो बघा आपण. आर्थिक स्तरावरती विचार करता 19व्या शतकात ब्रिटिश शासनाचा भारतावर झालेला हा एक परिणाम. रिझन कोणतं पाहिजे मला? इकॉनॉमिकल. शोधूयात. भारतीय हस्तशिल्पांचा ऱ्हास झाला. 1857च्या उठावाच्या पहिल्या कारणांमध्ये जायचं आर्थिक कारण. त्यातलं दुसरं कारण आहे हस्तकला उद्योगाचा ऱ्हास झाला. इथे शब्द काय वापरलाय रे? मग ते पॉझिटिव्ह वाक्य झालं नाही, निगेटिव्ह वाक्य पाहिजे. ते नुकसान झालं होतं आपल्या शेतकऱ्यांचं, त्यांना मरावं लागलं. 50 रुपयाचं झाडून 100 रुपयाचं झाडू. एक्झाम्पल आठवलं ना? पहिलं विधान गेलं. भारतीय मालकीच्या कारखान्यांच्या परत एकदा वाक्य चुकतंय. ब्रिटिश मालकीच्या कारखान्यांची काय संख्या वाढली. भारतीय तर गरीब होत चालले गेलं. नागरी जनसंख्येत तीव्र वाढ ही इकॉनॉमिकल म्हणजे बसत नाही. याचं उत्तर आहे शेतीचं. आणि यावर आयोग बऱ्यापैकी अडून आहे. हा प्रश्न दरवर्षी आयोग विचारतात. एक तर कन्सेप्च्युअल, नाही तर मग तुमचे व्यापारी पिकं तुम्हाला माहित पाहिजे. सिंपल डिफरन्स सांगितलं होता काय? जे पिकं आपण खाऊ शकत नाही ते म्हणजे व्यापारी पिकं. फॉर एक्झाम्पल चहा. गाळून पितो आपण, चहा खातो का? नाही. गांजा कपडा लावून ओढतो आपण, डायरेक्ट गिळतो का? नाही. तंबाखू किती खायची सवय असली तरी बाहेर काढतोच कधी ना कधीतरी. बरोबर. त्यानंतर ताग आहे, नीळ आहे, कापूस आहे, हे सगळे काय झाले तुमचे व्यापारी पिकं. पर हेक्टरी हे काय द्यायचे? जास्ती प्रॉफिट. आणि त्यामुळे कोणत्या गोष्टींचं, कोणत्या वस्तूंचं हे कमी झालं उत्पादन? तर जीवनावश्यक वस्तू. पुढचं गोष्ट ती येऊ शकते. ठीक आहे, पुढे जाऊ. कुठले राजे भगवंतराव कोळी यांना 20 मे 1857 ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली? दिस इज युअर PYQ. मुद्दा म्हणून टाकलाय का? नाशिकची गोष्ट एवढं मला माहिती आहे. मग नेमकं पेठ, हर्सुल का दिंडोरी? तर संस्थान होतं पेठचं. पेठमध्ये आहे हर्सुलची बाजारपेठ, तिथं झाली होती उठाव. आणि पेठच्याच बाजूला तालुका आहे सुरगाणा आणि दिंडोरी. आणि नांदूर शिंगोट्यामध्ये तर कॅप्टन हेनरी मारला गेला होता. याचा संबंध नाही. 13वा प्रश्न माझ्यासाठी अननोन आहे. का अननोन आहे बघा, सांगतो. जर ग्वालेरकर, सिंधिया किंवा शिंदे बंडवाल्यांना मिळाले तर उद्याच मी इंग्लंडला चालता होईल. हे उद्गार कोणाचे आहेत मला माहित नाही, बट माझ्याकडे माझा लॉजिक आहे, माझ्याकडे माझा कन्सेप्च्युअल अप्रोच आहे. यासाठी हा प्रश्न टाकलाय बघा कसा. लॉर्ड डलहौसी, कालावधी होता 1848 ते 56. लॉर्ड वेलेस्ली 1798 पासून पुढे 1805 पर्यंत. लॉर्ड कॅनिंग 1856 ते पुढे. बरोबर. आणि निकल्सन तर माझ्या मते नॉर्मल माणूस होता एक. तो बी काही बोलणारे लिहिणं झाला होता त्याचा दिल्लीला. बरोबर. मग हाडसन आला होता तिथे. मग याचा अर्थ हा असेल असं मला वाटत नाही. बरोबर. आता उद्गार काढणारा माणूस थोडासा मोठा पाहिजे. दिल्ली असतं तर मी म्हटलं असतं निकल्सन महाराज. आता अशा वेळी लॉजिक काय लागलं गेलं पाहिजे? हा शब्द कधीच आहे? बंड वगैरे 1857च्या उठावाचा. मग तेव्हा माझा गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय कोण होता? संपला विषय. असाच प्रश्न 30 एप्रिलचा आहे का? 30 एप्रिल 2023च्या पेपरला आलेला आहे, बघून घ्या. उद्गार काढलेले आहे. हा उद्गार पण येऊ शकतो. उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे पुढील प्रमाणे सांगता येईल. बघा, यामध्ये तुमचा कन्सेप्ट येईल परत. पुस्तकात याचं उत्तर असेल असं ट्राय करूया. क्रांतीचं क्षेत्र कसं होतं म्हणे? मर्यादित. म्हणजे सिटीज मध्ये उठाव झाले मोठ्या शहरात, बंगाल असेल, बिहार असेल किंवा महाराष्ट्र असेल. पण छोट्या छोट्या गावांमध्ये उठाव झालेला म्हणजे तुम्हाला लिमिटेशन आलं. वाक्य बरोबर आहे. ब चेक करा. योग्य नेतृत्वाचा अभाव. कोणती पण गोष्ट असेल, लिडरशिप नसेल तर तानाजी मालुसरे यांची गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. जेव्हा तानाजी मालुसरे यांना उदयबान मारतो, तानाजी
धारातीर्थी पडतात तर आपलं सैन्य जे मावळे उलटे पडतात, बरोबर. सूर्यवांजी काय करतात, ते दोरखंड कापतात. म्हणजे लिडरशिप प्रत्येक ठिकाणी काय इम्पॉर्टन्स आहे, कन्सेप्च्युअल अप्रोच, बरोबर आहे. समान ध्येय व ऐक्याचा काय झाला अभाव. आम्ही वेगळा देश आहोत किंवा परकीय आमच्यावरती आक्रमण करता हे बऱ्याच लोकांना तेव्हा माहिती नव्हतं. त्यामुळे ऐक्य पण नाही. आणि दुसरं म्हणजे आपलं अंतिम गोल काय आहे, तुमचा सर्वांचा अंतिम गोल एकच आहे. आताचं काय, मला पोस्ट पाहिजे आहे का दुसऱ्याचं कोणाचं वेगळं गोल, पैसे कमवायचे वगैरे त्याच्यामधल्या पार्ट. फर्स्ट प्रायोरिटी काय तुमची, मला माझी पोस्ट पाहिजे. तेव्हा त्या लोकांना माहित नव्हतं मला काय मिळवायचं आहे. सो त्यामुळे हे पण बरोबर आहे. द साधन सामग्रीचा अभाव. येस भाई, रिसोर्सेस नव्हते म्हणून तर हरलो ना. कारण की तुम्हाला एक गोष्ट मी दाखवलेली आहे की ब्रिटिशांकडे रायफल्स होत्या, बंदूक होत्या, आपल्या लोकांकडे लाठ्या काट्या होत्या, तलवारी होत्या. समोरून 10 जण अटॅक करता, इथे 2च ब्रिटिश उभे आहेत. 10 वर्सेस 2. 10 जणांकडे लाठ्या काट्या तलवारी, 10 जण 10 मीटर लांब, सगळ्यांनी गोळ्या मारल्या, अशा 10 जण मेले. याचा अर्थ ब्रिटिशांची साधन सामग्री काय होती, आपल्यापेक्षा चांगली. याचं उत्तर येईल ऑल ऑफ दी. शेतकरी चळवळ 1928च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणाकडे होते, तर एकदम सिंपल आहे. बारडोलीच्या महिलांनी ज्यांना सरदारी पदवी दिली होती, तो वल्लभभाई पटेल, सरदार पटेल. येस, ऑप्शन 1. हे त्यांचे भाऊ होते विठ्ठलभाई पटेल. त्यांच्यावर खाली एक प्रश्न आहे. आणि वन्स अगेन दिस इज युअर पीवायक्यू. काय बाहेरून आणलेला प्रश्न आहे, पीवायक्यू आहे. आपण हा मात्र नाहीये, हा येऊ शकतो. आपल्या नोट्स मध्ये लिहून पण ठेवले आपण याला एक्सपेक्टेड म्हणून. चंपारण्यामधील शेतकऱ्यांच्या हालापेष्टा गांधीजींनी प्रत्यक्ष पाहाव्यात म्हणून त्यांना चंपारण्याला कोणी इन्व्हाइट केलं होतं, असा तो प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे राजकुमार शुक्ला. हा मात्र तुम्हाला चौकटीतला भाग आहे, हा करावाच लागेल. ओके. बाबा रामचंद्र, अयोध्येला जे शेतकऱ्यांचा उठाव घडवला ते बाबा रामचंद्रांनी. STI मेन्स 2021 ची जोड्या लावाचा प्रश्न. नंतर इंदुलाल पारिख सोबत होते, त्यांच्या शौर्य आणि मौर्य पाहिजे होतं इथे. ठीक, इट्स ओके. राज्यसेवा 2023 चा पीवायक्यू 2 मार्काला. बघूयात. कालानुक्रमानुसार क्रम लावा. माझा या गोष्टीवर खूप भर असतो. आजही 4-5 प्रश्न तुम्हाला बघायला मिळाले असतील, सोपे 4 पुणे सार्वजनिक सभा 1870. 67 ला काय होती ती, पुणा असोसिएशन. इंडियन असोसिएशन 1876. जस्ट रिसेंटली आयोगाने प्रश्न विचारला, याचे सचिव कोण होते. नोट्स मध्ये 2च नाव होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. जर सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन मध्ये नाही, त्याचं उत्तर काय आहे, आनंद मोहन बोस. मद्रास महाजन सभा 1854. रंगैया नायडू, वी राघवाचारी, जी शंकर अय्यर. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, ब्रदर्स इन लॉ, मेहता, तय्यबजी आणि तेलंगण. सिंपल आहे बघा. 70, 76, 84, 85. अ ब क. दादाभाईंनी सुरू केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेच्या अध्यक्ष कोण होते. झालेले आपले. याचं उत्तर आहे डॉक्टर भाऊदाजी. इथे तुक्का विक्का नाही चालणारा, प्रॉपर अभ्यास लागेल. बघा, तुम्हाला प्रश्न सोपा करण्यासाठी इथं लोकहितवादी मुद्दा म्हणून टाकलं नाही. जर इथं लोकहितवादी टाकला असताना अर्धे लोक चुकले असते. याचं उत्तर सोपं करून दिले. युपीएससीच्या प्रिलिम्सला आलेला प्रश्न मुद्दा म्हणून टाकलाय. युपीएससी पण आपण क्रॅक करू शकतो. हम होंगे कामयाब. एक दिन कधी येईल ते नाही माहित. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू होत्या. वाक्य अर्ध बरोबर आहे, अर्ध. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या, सरोजिनी. भारतीय पाहिजे ना, मग पहिल्या महिला अध्यक्ष होत्या मॅडम अॅनी बेझंट. 1917 कलकत्ता. गेलं. राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी. 1887 मद्रास. दिस इज करेक्ट. हा प्रश्न आयोगाने खूपदा विचारलेला आहे नाही का. त्याचं उत्तर आहे फक्त 2. आता जर असा प्रश्न असता तर बरोबर विधाने किती, तर फक्त 1. प्रश्न पण बघून घ्या काय. चुकीचं विधान निवडा. दिस इज ऑल्सो पीवायक्यू. काँग्रेसची स्थापना 1885 ला झाली का रे. यस. पहिलं अधिवेशन पुण्याला होणार होतं, पण कॉलराचा रोग आला. कुठे गेलं, मुंबई. उत्तर 2. याचं जनक आहे ॲलन ॲक्टन ह्यूम. INU वरनं काय सुरू झाली तुमची, INC, इंडियन नॅशनल काँग्रेस. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर यांनी विश्वास ठेवला होता. यस, मावाळांनी सर्व. काँग्रेस ही राष्ट्रवादी होती कारण तिच्या नावात राष्ट्रवादी हा शब्द का बरं आला असेल. राष्ट्र म्हणजे काय, तुमचा देश. देशाप्रती सर्वांनी सर्व विसरून एकत्र
येणे म्हणजेच काय तुमचा राष्ट्रवाद. बघूयात. तिचे सभासद भारताच्या विविध प्रांतातून आलेले होते. येस, करेक्ट आहे. तसेच ते वेगवेगळ्या धर्माचे होते. बदरुद्दीन तय्यबजी मुस्लिम होते, दादाभाई नौरोजी पारसी होते, आगरकर मराठा ब्राह्मण म्हणजे हिंदू होते. त्यानंतर तुम्ही सांगू शकतात आपले व्योमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते, ख्रिश्चन. म्हणजे जाती धर्माच्या विविध ठिकाणावरून लोक आलेले होते. तिचे अरे नावातच आहे काय, राष्ट्रवादी. वरीलपैकी म्हणजे हे तिचे ध्येय राष्ट्रवादीवरच दिलेलं आहे ना. ज्ञान देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात, त्या टाईप वाला प्रश्न. हा, दिस वन इज, याला थोडासा वेळ करावा लागेल. आपल्याकडे एक चार्ट होता बघा, तुम्हाला प्रत्येकाला चार्ट वाटलेला आहे, तो इन डिटेल मध्ये आपण फिलअप केलेला होता. सगळ्यात पहिले त्यांनी विचारलं राष्ट्रीय शब्द हा कधी ऍड करण्यात आला. तर बघा मुंबई 1884 पॉसिबलच नाहीये, काही स्थापनाच 85 ची. बरोबर. लाहोर, कलकत्ता आणि नागपूर. थोडस जायचं उमेशचंद्र बॅनर्जींच्या आधी 91चं अधिवेशन चेक करायचं. पी आनंद चार्लू जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा राष्ट्रीय हा शब्द काय झाला होता, ऍड. याला मी लेवल 2 मध्ये टाकतो. थोडासा काय म्हणू शकतो आपण प्रश्न अवघड. बऱ्यापैकी लोक इथं चुकलेले असू शकतात. इट्स ओके. थोडे 60 प्रश्न म्हणून फास्ट घेतोय, नाही तर तुम्हाला माहिती भरपूर डिटेल इतिहासावर दिवस जाईल पूर्ण. आपण एक इतिहासावर पूर्ण पीवायक्यू सेशन ठेवू. म्हणजे काय, 21,000 मधले जेवढे पण प्रश्न आहेत ना तुमच्या पेपरच्या 1 महिन्याआधी पूर्ण दिवसभर 5-6 तासाचं फक्त इतिहासाचं काय ठेवू, पीवायक्यू सेशन. म्हणजे जेणेकरून घरी जाऊन अभ्यास करायचा नाही, जो काय तो इथेच करायचा. ठीक आहे. त्याच्या बदल्यात पहिला पगार देऊ शकता तुम्ही मला. लोकमान्य टिळकांशी संबंधित मजा केल्या सेम आहे. याला 2 याच्यात टाकेल मी. लोकमान्य टिळक पण येऊन जातात, 1905च्या नंतरची टाइमलाईन पण येऊन जाते. बघू. बघा, सुरत मध्ये फूट पडली होती 1907, पहिला ब्रेकअप. लखनौ मध्ये करार पॅचअप 1916. गणपतींचा उत्सव 1893. इथे सार्वजनिक म्हणायला पाहिलं होतं, इट्स ओके. आणि शिवजयंती 1895. क ड अ ब. ऑप्शन नंबर 1. होप्सो जमला असेल. हा प्रश्न जर आपला चुकतोय, मी पुन्हा सांगतोय बघा, मला करेक्ट करा. हा प्रश्न जर आपला चुकतोय तर आपला अभ्यास कमी आहे. कारण की लोकमान्य टिळक मला समाजसुधारक मध्ये पण भेटता, मला वंगभंग चळवळीमध्ये पण भेटतात. त्यामुळे 2 ठिकाणी प्रश्न कलेक्ट केलाय असं समजा. अनएक्सपेक्टेड क्वेश्चन बट ये आने वाला है कभी ना कभी, तब मेरे को याद करोगे तुम लोग. की 1911 मध्ये राजा पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केली, म्हणून गेटवे ऑफ इंडियाची बांधणी करण्यात आली. राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला आली. एवढाच माझा अभ्यास. त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे हे हाही प्रश्न तुम्हाला कुठे भेटणार नाही की तो राजा पंचम जॉर्ज कितवा होता. पंचम. किसी दिन ये तमाशा मुस्कुरा कर हम भी देखेंगे. इट्स ओके. आता चुकलं, आताचे मार्ग मला मॅटरच करत नाही तुमचे. मी काय सांगतो, याच्या नंतरच्या चुकांना चुका करू नका. लॉजिक लावायचा. पंचमच का बरं म्हटलं असेल, जॉर्ज आहे ना तो. ऐका, आता इंग्लिश लोक ख्रिश्चन आहेत ना, ते हिंदूवादी संस्कृतवादी का पंचम नाव टाकायला. कोणत्या इंग्रजी पोराचं नाव पंचम राहतं बरं. पंचम म्हणजे काय, 5 आहे नाही तेव्हा. कोणी मारले का 5? या व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू, सुपर प्राऊड ऑफ यू. हा, तुक्का मारा, काही करा, प्रश्न बरोबर येणं करायचं. व्हेरी गुड. हेच लॉजिक लावलं होतं का? व्हेरी गुड. पंजाब 5 नद्या. अॅनी बेझंट यांच्या संदर्भात योग्य विधाने निवडा. होम रूल चळवळ सुरू करण्यासाठी त्या जबाबदार होते. येस, ते आणि लोकमान्य टिळक. बट टर्म कोणी आणली होती हो? मेन रोल जरी टिळकांचा आहे ना, बट जर असं विचारलं, टर्म आयर्लंड वरून आणली होती अॅनी बेझंट. थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या काय होत्या, संस्थापक. रॉंग. संस्थापक अल्कॉट आणि बालावास्टकी होते. 75 न्यूयॉर्क मध्ये. आणि जेव्हा अल्कॉटचा मृत्यू झाला तेव्हा संस्था चालवायला कोणी राहिलेलं नव्हतं. मग त्या अड्यारला आल्या 82-83 साली आणि मुख्यालय सुरू केलं कुठं तुमचं, अड्यार मद्रासला. इथे शब्द काय चुकतं माहिती का, संस्थापक नाही, थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या अध्यक्ष होत्या. गणपतीचं मंडळ आहे. 1 मिनिट प्लीज, इकडे लक्ष द्या. वरती एक आठवणीत काका मामा तात्या दादा राहता बघा, आणि ते खाली असं लिहिलेलं असतं बघा, संस्थापक. संस्थापक पिंटू भाऊ चोरे, बरोबर, असं काहीतरी नाव असेल नाही का, किंवा आठवण. हा माणूस असतो संस्थापक, यांनी पहिला गणपती बसवलेला असतो. मग 10-15-20 वर्षानंतर भाऊ गै बोलणारे डिना होऊन जाता. पण मग कोण ना कोणी अध्यक्ष राहतो ना चालवणारा. सो हा झाला अध्यक्ष, हा झाला संस्थापक. संस्थापक कधी पण काय पाहिजे, ओके. उद्या अजय आखाडेला वाटलं नाही कर्मयोगी आपल्या ताब्यात घेऊन टाकू,
अमोल राजोळे आदेश करपेल लात मारून त्यांनी काढून टाकलं, पण तो कर्मयोगीचा संस्थापक नाही राहू शकत, तो अध्यक्षच राहू शकतो. संस्थापक दोघच राहतील ना, संस्थापक आणि अध्यक्ष ही टर्म समजली काय? संविधान चुकतं. त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या एकदा होत्या का? एकदाच अध्यक्ष होत्या. दोनच महिला भेटतात मला, अॅनी बेझंट आणि सरोजिनी नायडूंना तर 100 वर्ष पूर्ण होत आहे कानपूर अधिवेशनाला. जा डिटेल मध्ये थोडस काय झालं होतं त्या वर्षी. उत्तर आहे अ आणि 1 आणि 3. युपीएससीचा प्रश्न, मेन्सचा प्रश्न या. गांधीजींच्या आरंभीच्या आंदोलनांचा क्रम लावा. CAK काय असतो? चंपारण्य, अहमदाबाद, खेडा. नीळ उत्पादन, कापड मिल त्यांच्याच मित्राची होती. नंतर खेडा हा पण शेतीशी रिलेटेड काय होता? सत्याग्रह. 27वा प्रश्न थोडासा ट्विस्ट पुन्हा सांगतो. बऱ्याच जणांनी काय विचारलं वाकडे की हे आणि हे सेम आहे ना? अरे पण ते उत्तरच नाही ना, ते उत्तरच नाही का? बघा, विठ्ठलभाई पटेल बॉम्बे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष 1925, 100 वर्ष पूर्ण होत आहे. यस, त्यांनी लव्ह मॅरेज ऍक्टचं बिल टाकलं होतं, ज्याच्यासाठी दिनकरराव जावळकरांनी सपोर्ट केला होता प्रणय प्रभाव लिहून. कारण की विठ्ठलभाई पटेलांची पण हे म्हणणं होतं की आता जर लव्ह मॅरेज करायला लागाल तर 100 वर्षानंतर जातीभेद नावाची गोष्ट नसेल, आताही आपण जातीभेद करतोय. तो खूप चांगला विचार होता, तो पास नाही झाला बिल अनफॉर्च्युनेटली. हे विधान बरोबर आहे. नंतर राजेंद्र प्रसाद पटना नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणजे महापौर एक प्रकारचे. आता सुभाषचंद्र बोस काय होते? आयसीएस अधिकारी. आयसीएस अधिकारी महापौर बनेल का सीईओ बनेल? आणि चित्तरंजन दास बनतील महापौर. सेम बट डिफरंट थिंग डिफरंट. ऍपलची टॅगलाईन आहे ना. येस. सो हे खालीवर झालंय, वाईसे वर्षा. म्हणून माझं उत्तर आहे अ आणि ड बरोबर, ऑप्शन 3. त्यामुळे तुमच्या ज्या भावना मी समजू शकतो. काय सर हे पण ते पण आहे, पारे पण ते नाहीये ना, हे ना. सो उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. कोणाचं बरोबर आलंय? मोस्ट ऑफ. व्हेरी गुड. म्हणजे डिटेल मध्ये स्टडी लागेल त्या. नाही तर मास्टर म्हणतेला आहे काही येत नसेल तो ऑल ऑफ द अबव मार बाबा. इना चॉल्वे होंबा बोंबा डोंबा कोंबा. चला, 16 ऑगस्ट 1932 ला दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा जातीय निवाडा कोणी आणला होता? मॅगडी रॅमसे मॅकडोनाल्ड. 2 प्रश्न यायचे राहिलेले आहेत आपले. स्वातंत्र्याच्या वेळेस कोण होता पंतप्रधान? आणि 1857च्या वेळेस कोण होता? येस, पाल्मस्टन. आणि स्वातंत्र्याच्या वेळेस चर्चिल, विस्टन चर्चिल आहे इथे. येस, 2 प्रश्न राहिले. पाल्मस्टन वर यायचे चान्सेस जास्त. एक अजून करून या वाटलंच तर घरी जाऊन, म्हणजे मलाही माहित नाही. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस, अरे पंतप्रधान रे बाळ यार, नका ना रे असं करू. चला, हा प्रश्न आता जो स्पोर्ट्स अधिकाऱ्याचे पेपर झाले का? येस, उदय सर पहिलेच बघा राज्यामध्ये आपल्याकडनं शिकायला होते त्या. हा, तर त्यांना आलेला प्रश्न होता म्हणून मी लिहून ठेवला होता, काहीतरी विचारायला म्हटलं तुम्हाला पण. 1942 मध्ये सुरू झालेल्या छोडो भारत चळवळीला सातारा आणि सांगलीत कोणत्या? तर प्रति सरकार. मग प्रति तर उत्तरामध्ये नाहीये, पॅरलल गव्हर्नमेंट. सो इट इज पत्री. आता बऱ्याच जणांनी ते मराठा क्रांती वगैरे मारलं असू शकतं. थोडा अभ्यास वाढवा. योग्य कालानुक्रम लावा योग्य घटनांचा. बघा, चौरी चौरा हिंसाचार विथ डेट माहित पाहिजे. 5 फेब्रुवारी 1922. मोर्ले मिंटोचा कायदा 1909. दांडी यात्रा 1930 मार्च एप्रिल. मॉन्टेग्यू चेन्सफर्ड 1900. मग बघा आता काय काय लागतं. बघा 2, 4, 1, 3. ऑप्शन नंबर 2. यामध्ये कोणतं लॉजिक विजिक काहीच नाही. कंटिन्युअसली काय लागेल तुम्हाला? प्रॉपर अभ्यास. आतापर्यंत एक पण इव्हेंट अननोन नाही, सगळे इव्हेंट नोन आहे आपल्याला. पुढे जाऊ. थोडासा पॉलिटीचा प्रश्न टाकून दिला, बट तो कायद्यांमध्ये येतो बरं का. दुसरा प्रश्न बोलला होता ना कायद्याचा, हाच येतो. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? ते यासाठी स्वातंत्र्यानंतर विचार झाला होता. मग 1 जून 1955. 8वा कायदा कोणता आहे? नागरी हक्क संरक्षण कायदा. यानुसार कोणत्याही जाती धर्माची अस्पृश्यता सहन केली जाणार. पर्याय क्रमांक 4. 1951च्या कायद्यानुसार निवडणूक घेण्यात आली ती 52 पासून पुढे. बाकी 47 तर फाळणी झालेली तुमची. ओके. 35चा कायदा खूप व्यापक होता, पॉलिटीमध्ये शिकून घ्या. कोमाटा गारू मारू.
तर युनिक नाव होतं. तर बाबा गुरुदत्त यांचं काय होतं ते जात अप डाऊन करणार कॅनडा कलकत्ता कलकत्ता कॅनडा. चला एक सीट आहे का असं बोलत असतील तेव्हा पण नाही का. तर तायवान मधील एक राजकीय पक्ष चीन मधील आता थोडंसं होल्ड करा. बऱ्याच जणांना वाटलं असेल भाई मास्तरने सांगितले जे व्यापक असतं ते काय असतं उत्तर. माओने लॉंग मार्च ज्या ठिकाणावरून सुरू केला ते चीन मधील एक खेळ वाटू शकता तुम्हाला का, कारण की ज्याचा अभ्यास नाही झाला त्याला. आता आपण टाइमलाईन मध्ये पण शिकलो, गदर चळवळीमध्ये पण शिकलो, पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला पण शिकलो, 3 ठिकाणी शिकलो. याचं उत्तर आहे कॅनडाला जाणार आहे एक जहाज. दिस इज ऑल्सो युपीएससी क्वेश्चन. मुद्दामून टाकले युपीएससीचे प्रश्न मला तुम्हाला दाखवून द्यायला की तुमचा अभ्यासाची लेवल आहे ना वाढलेली ना. आपण एक दिवस युपीएससीची प्रिलिम सुद्धा काढू शकतो, प्री काय मेन्स पण काढू. बी पॉझिटिव्ह. अमेरिका व कॅनडा मधील भारतीयांनी प्रश्न कशावर आलेला आहे हा क्रांतिकारी चळवळ. तर काय सुरू केलं बघा. इंडिया हाऊस तर लंडन मध्ये होतं. हिंदुस्थान सोशलिस्ट HSRA फिरोजशाह कोटला मैदान दिल्ली भगतसिंग आणि सहकारी. मित्रमेळा आपल्या नाशिकला होतं. इथे जवळ 2 किलोमीटर 1 किलोमीटर. याचं उत्तर आहे गदर. सॅन फ्रान्सिस्को लाला हरदयाल सोनसिंग बाकना. त्याच्यावर पण प्रश्न सांगितलंय. लाला हरदयाल हे संस्थापक होते, अध्यक्ष होते सोनलाल किंवा सोनसिंग भाकना. हाही प्रश्न एक्सपेक्टेड मध्ये नोट्स मध्ये आपण ऍड केलेला आहे. पुढे जाऊ. या इंग्रज अधिकाऱ्याचा वध चाफेकर बंधूंनी केला. तर रँड आणि आयरिस. एल्फिन्स्टन तर त्यातल्यात खूप चांगला माणूस होता, त्याचा वधबीत केला असं त्याचं स्टेशनला नाव दिलं असं का प्रभादेवी स्टेशनला आधीच. जॅक्सन, अनंत काणेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे. कर्जन वायली, मदनलाल धिंगरा. खालचा प्रश्न ट्रिकी आहे, थोडासा विचार करा. 31 ऑक्टोबर 1920 ला मुंबई येथे NM जोशींनी कशाची स्थापना केली. तर बघा याचं उत्तर आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. कारण की मला सवय झाली लाला लजपतराय लाला लजपतराय लाला लजपतराय करायची. दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन PSI मेन्स 2022. आणि त्याच्या खालीच लाला लजपतरायवर पण प्रश्न होता, याचे पहिले अध्यक्ष कोण. मग विचार करणारा पोरगा काय विचार केला, हे पहिले काढा की हा भाई मराठी माणूस आहे, गिरणी कामगार संघ. तसं नका करू. आयटक उत्तर यायचं. ग्रुप सी ची मेन्स 17 डिसेंबर 2023. 1897च्या प्लेगच्या साथीत कोणते काम भाई फुलटॉस आहे. जर NM जोशी वरच पाहतोय मी 1920 ला स्थापन करते आधी जाणार कसं. पहिले माणूस जन्माला येतो मग मरतो ना. सिंपल रूल आहे. यांना ओळखत नाही यांना ओळखत नाही. मला एवढंच माहितीये NM लोखंडे. एवढं एक बघा ना, श्री नारायण मेघाजी लोखंडे. आयोगाचा कॉपी केलाय मी, माझ्या मनाने काही टाकलेलं नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1. हैदराबादचा निजाम हैदर मीर उस्मान अली याच्यावर कोणी बॉम्ब टाकला होता. दिस वॉज ऑल्सो राज्यसेवा मेन्स PYQ. खूप जुना PYQ आहे, मे बी तुमच्या वाचनात आलेला नसेल. वाचला जरी असेल तर तो पचला नसेल, त्यामुळे तुमचं चुकू शकतं. तर पहिलं लॉजिक माझं काय भाई, पूर्ण नाव, माणसाचं नाव, पप्पांचं नाव, आडनाव, याला मी पहिला प्रेफरन्स देईल. याचा अर्थ मी वाघला काढून टाकेल आणि काशीनाथ नावंदरांना पण टाकेल. पुढे बघा, भास्कर गोपाळ केसकर राहू शकतं, और नारायण पंढरीनाथ पवार, दोन्ही मराठी नाव आहे. आता इथे एक सिच्युएशन येते, दॅट इज युअर कर्मा सिच्युएशन. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आता तुम्ही एक मारा, किंवा जर हा फर्स्ट टाइम येतोय तर उत्तर चुकलं पाहिजे, पण हा जर PYQ म्हणून पाहिलाय तर मला याचं उत्तर माहित पाहिजे. नारायण पवार. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक मध्ये एक बेसिक डिफरन्स विचारलाय बघा. कन्सेप्ट वर जास्ती फोकस होता माझा, मी पुन्हा सांगतो. फॅक्च्युअल डाटा तुम्हाला येतो मला येतो, त्यात काही अर्थ नाही. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक वर खूप डिटेलमध्ये आपण चर्चा केली. राजर्षी शाहू महाराज सुरू करायच्या आधी सुद्धा आणि महात्मा फुले सुरू करण्याच्या आधी सुद्धा, की काय नेमकं. आणि एक बेसिक डिफरन्स मी बघितलेला होता, ब्राह्मणी चुकीच्या वृत्तीला विरोध करणे म्हणजे सत्यशोधक चळवळ, आणि पूर्णपणे ब्राह्मणांनाच विरोध करणं म्हणजे ब्राह्मण काढून म्हणजेच काय, ब्राह्मणेतर चळवळ. सो वाचूया. ब्राह्मणेतर ही राजकीय, यस करेक्ट आहे. तर सत्यशोधक काय होती, एक सामाजिक व धार्मिक चळवळ. 101% करेक्ट. हे समजण्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये जावं लागेल. ब्राह्मणेतर मध्ये कोण होते, मराठा मोस्ट ऑफ, आणि सत्यशोधक समाजामध्ये माळी जातीचे वर्चस्व होते, बाकीचेही लोक होते. सत्यशोधक मध्ये
ब्राह्मण पण होते, सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर वगैरे, पण मेन वर्चस्व कोणाच होतं? माळी जातीचं. हे ऍक्सेप्ट करावंच लागेल आपल्याला. पुढे ब्राह्मणेतर मध्ये होते दिनकरराव जवळकर. तर सत्यशोधक मध्ये महात्मा फुलेंच्या विचारांना काय होते? ते आधारलेले होते. नुसतं दिनकरराव नाही, बरेच लोक होते. सो तिन्ही पण विधान काय सो कॉल्ड बघायला गेलं तर बरोबर आहे. एक्सपेक्टेडच्या श्रेणीमध्ये टाकतो हा प्रश्न. एक्सपेक्टेड मध्ये की उलटा प्रश्न एक्सपेक्ट करतो मी की नाना शंकरशेठ यांनी कोणाला आश्रय दिला, असा प्रश्न येऊ शकतो. तो नाही आला तर हा येणार. पा मुंबईत नाटकांचे थिएटर हवे म्हणून त्यांनी प्रयत्न करून विष्णुदास भावे यांची नाटके स्वतःच्या वाड्यात जागा देऊन उभारल्या. ते कोण होते? वाचू तर महात्मा फुलेंचा मुंबई कनेक्शन नाही येत डायरेक्टली. शाहू महाराजांचा वाडा मुंबईत कसा काय येणार? कोल्हापुरात जाईल. आत्माराम पांडुरंग तडकर वाचनात आलं नाही, याचं उत्तर आहे नाना शंकर. तुमचा राणीचा बाग असेल, मोठे मोठे तिथले म्युझियम्स वगैरे असतील, कोणी बनवलेले होते? नाना शंकरशेठ. आता समाजसुधारक चालू होता आपले 20-25 बघूयात. नीट जर बघाल जवळपास सर्व कोणते राहून गेले असेल तर क्षमस्व, पण आपल्याकडे प्रश्न 65 येतात. इंडियन आणि महाराष्ट्र दोन्ही बसवणे प्लस आदिवासी शेतकरी कामगार चळवळ पण घेणे, तर कोणता ना कोणता समाजसुधारक राहून जाणार. बघूयात. समाजसुधारक ओळखा. आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. नाही माहित भाई, हा ओळख करतो. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. बघा बरं महात्मा फुले का खाली. मग मला आठवलं पाहिजे, स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. दर्पण मध्ये लिहिलेला लेख, आयोगाचा पीवायक्यू. आणि हे तर 100% माहित पाहिजे. अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक 100%. यस, थोडं भूगोलात घेऊन जातो. पुणे विभागातला सर्वात पूर्वेकडचा तालुका, पूर्वेकडचा. पश्चिमेचा जुन्नर आहे, पश्चिमेचा मुळशी आहे, वरचा उत्तरेचा जुन्नर आहे, खालचा चंदनगड आहे, आणि पूर्वेकडचा आला अक्कलीत. त्याचं उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभे. हा, शाहू महाराज बरोबर आहे, बट तुम्ही एक बघा ना, ते शिक्षक म्हणून कसे काय कामाला लागतील कुठे? त्यानंतर तरखडकर स्वतः डेप्युटी कलेक्टर होते. आहे त्यांच्यावर एक खाली प्रश्न. लोकहितवादी पण ते रत्नामशी रिलेटेड होते. रत्नाम्स आहे दोन्ही प्रश्न. शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण पाळतो, साजरा करतो. तर याचं उत्तर आहे 26. हे आपण चुकायला नको. 6 मे त्यांचा मृत्यू दिवस. नाही 6 जुलै 26 जुलै काहीच नाही असं. महर्षी कर्वेन बाबत बघा, म्हटलं तुम्हाला नाराज करत नाही, प्रत्येक समाजसुधारक एक तरी टाकतो पकडून, नाही का? येस, कर्वेन बाबत चुकीचं विधान. त्यामध्ये आगरकर पण टाकून देऊ म्हटलं, म्हणजे आगरकरांचं पण काम होऊन जात. आलं का लक्षात? आगरकर यांच्या उपस्थित त्यांनी विद्वेषी विवाह केला. 101% करेक्ट. गोंदूताई उर्फ बायाबाई कर्वे. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची त्यांनी 1865 नाही 1893 93 ना वाटतं. हा, आता बघा सिंपल आहे. 65 मध्ये सुरू करणारे होते रानडे आणि विष्णू शास्त्री. 100% विधान चुकतं. हे आहे त्यांचं, पण इयर त्यांचं नाही. यासाठी डीप डाऊन अभ्यास लागेल. याचं उत्तर आहे फक्त अ बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊ. रमाबाईंनी काय केले नाही वाचत. आर्य महिला समाजाची स्थापना बरोबर आहे. हंटर कमिशन पुढे साक्ष, थोड्या वेळापूर्वी चर्चिला आपण ते. ख्रिश्चन धर्माचा काय केला? स्वीकार. सेवा सदनाची स्थापना केली होती रमाबाई रानडे 1908. दयाराम गिड्डुमल आणि बाकी लोकांचा त्यांना काय होता? सपोर्ट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळीचा काय करा? क्रम लावा. मेन्स आलेला प्रश्न आहे. काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ते 36. चौदार तळ्याचा सत्याग्रह मार्च 1927. मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927. म्हणजे हे नंतर होईल. धर्मांतर चळवळ ऍट दी एंड 14 ऑक्टोबर 1956. लावू शकतो. इथे थोडंसं कन्फ्युजन आहे फक्त ब आणि क मध्ये. बघा ब क अ ड, ऑप्शन नंबर 2. 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून प्रश्न टाकलाय की 1924 मध्ये स्थापन झालेले कौटुंबिक उपासना मंडळ कोणी स्थापन केलेले? विठ्ठल रामजी शिंदे. अमृतलाल ठक्कर यांचं काय होतं? आठवा. ते कोण होते? ठक्कर बाप्पा. त्याला पण 1922 100 वर्ष पूर्ण झाले. काय होतं ते? भिल्ल सेवा मंडळ. नॉन कर्मयोगीनवाले लिहून घ्या, जे टेस्ट सिरीजला आलेत ते.
बाकीच्यांच्या नोट्समध्ये आहे, आपल्या नोट्समध्ये आहे. बिल्ल सेवा मंडळ हा लुसेंट जीकेचा प्रश्न आहे, एसएससी ला आलेला. आयोगाचं डोकं फिरलं, एक्झाम सेटर थोडासा एक्स्ट्रा थिंकिंग वाला असेल तो तिथून प्रश्न उचलून टाकेल. पुढे जाऊ. इंग्लिश राज्याची उलट बाजू अथवा आमचे घोर दारिद्र्य. बाई हा लेखच मला माहिती नाही, पण मला लेख माहित आहे. काय म्हणतोय मी की मला हे माहित नाही कोणी लिहिलंय, बट लेख लिहिणारा एकच माणूस आहे पहिला, गोपाळ गणेश आगरकर. तेच होतं ना का, इंग्रजांच्या राज्यामध्ये पोटभर जेवायला मिळत नाही, राष्ट्रसभा बंद होता कामा नाही, आमच्या स्त्रियांचा वाचाल तर सखीत व्हाल. आठवत आहे ना? येस. बाकी लेख लिहिण्यामध्ये मग रानडे पण होत्या, आणि अजून एक व्यक्ती होते लोकहितवादी, शतपत्रांमध्ये त्यांनी काही लेख लिहिले. परत विश्वशास्त्री चिपळूणकर, आमच्या देशाची स्थिती वगैरे. मेन्सला आलेला प्रश्न आहे 2023 PSI STI मेन्स. गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला? 4 वेगवेगळ्या एरांमधले लोक आहेत बघा. बोस आणि गांधीजी एका काळातले, रानडे आणि टिळक एका काळातले. म्हणजे माझं लॉजिक काय कुठं बसणार? मला माहित पाहिजे रिचर्ड टेम्पल कोणाच्या काळात होतो? वासुदेव बळवंत फडके यांच्या आजूबाजूचा काळ, 76 ते 80च्या मध्ये. मग तेव्हा ऍक्टिव्ह तर टिळक पण नव्हते, मग ऍक्टिव्ह एकच व्यक्ती होता, म्हणजे गांधीजी गेले, बोस गेले. याचं उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. मोठं वाला पण ऑप्शन बघा, बट नका बघू, जाऊ द्या. खालील व्यक्तींपैकी कोणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे अध्यापन म्हणजे टीचिंग केली होती? तर बघा, आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर बघितले, रानडे बघितले होते, प्रत्येकाचे विषय बघितले होते. आठवतं? आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेचं पहिलं वृत्तपत्र, मराठी नाही शिकवायचे, फिजिक्स, ऍस्ट्रॉनॉमी आणि अजून एक विषय होता मॅथ्स. आता बघा, टिळक शिकवायचे मॅथ्स, गोखले पण शिकवायचे आणि कर्वे पण शिकवायचे. उत्तर आहे हा सुद्धा काय आहे तुमचा PYQ आहे. समाज सुधारक निवडा. बघा, असे तुम्हाला 5 ते 6 प्रश्न भेटले असतील, मुद्दाहून टाकले. काय तुम्हाला आनंदी करून पाठवणं माझं काम आहे. इथून पुढच्या टेस्टला यायला पाहिजे ना भूगोलाच्या सुट्ट्यांमध्ये. समाज सुधारक निवडा. मराठी व्याकरणाचे पॅनल संपला भाई विषय. दादोबा पांडुरंग तरखड. ते नसेल तर डेप्युटी कलेक्टर तुमचे आहेच पोस्ट. उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. परत तोच प्रश्न, फक्त पॉइंट्स वेगळेत. ते कोण होते? ते रतलाम संस्थानाचे दिवाण. जब वी मेटची गोष्ट सांगितली तुम्हाला मी, नगाडा नगाडा बाजावाला पिक्चर नाही का, ते पाश्चात्य विद्याचे अभिमानी भाई तिटकारा करणारे होते. होल्ड करावा लागेल. त्यांनी शतपत्रे लिहिली. संपला विषय. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. एक आयोगाचा जावई प्रश्न आहे, लोकहितवादींनी शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रात लिहिली? प्रभाकर. येस. 1859 साली मांडण्यात आलेल्या लायसन्स बिलाला डॉक्टर भावदाजी लाड यांनी विरोध केला, कारण याच्याबद्दल मला कल्पना नाही. दिस इज आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन. मग मला काय करावं लागेल? 4 मधलं कोणतं सुटेबल किंवा क्लोज करणारा ऑप्शन आहे? तुमच्या माझ्या दोघांसाठी प्रश्न काय आहे हा? अननोन. अशा अनेक बिलांना त्यांनी विरोध केला असेल, मग मी पाठांतर करणार आहे का ते? नाही. चला वाचूयात. तो कायदा घाईघाईने पास करण्यात आला होता म्हणून. ओके ओके म्हणू. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार होता. बघा, फायदा जर होणार होता तर विरोध का बरं करतील? गपलत झाली ना काहीतरी. त्यातील सुधारणा अमान्य करण्यात आल्या होत्या म्हणून विरोध केला. ओके. आता त्यामुळे भारतीय व्यापार व उद्योगधंद्यांचा जाचक कर लादले जाणार होते. कोणत्या तरी उद्योगधंद्यांसाठीच काय दिलं जातं? सिंपल लॉजिक होतं. मला बाकी काहीच म्हणायचं नव्हतं. काय बघा, नुसतं हे काहीतरी कारण राहू शकतं, बट लायसन काय दिलं जातं? शेतकऱ्यांना लायसन दिलं जातं का लोखंडेराव? लायसन शेतकऱ्याला कोणतं नाही, ते तर एखाद्या व्यापारासाठी किंवा उद्योग. माझं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि जर ते सुद्धा येत नाही बाळांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, बहिणींनो, भावांनो, जे उत्तर मोठं ते मारून मोकळं. हा, दिस इज एक्सपेक्टेड क्वेश्चन म्हणून टाकलाय की मला वाटलं येऊ शकतो, कारण किती वेळा अध्यक्ष किंवा संस्थापक करता नाही का. 1908 साली मुंबईत सुरू झालेलं सेवा सदन याचं सचिव कोण होते? तर स्थापना केली होती रमाबाई रानडे.
बरोबर. तर बेरामजी मलबारी, दयाराम गिड्डुमल, भालचंद्र भाटवडेकर, जितेंद्र भाटवडेकर, आठवलं का ड्रीम 11. डॉक्टर राघव भंडारकर. याचं उत्तर आहे श्री दयाराम गिड्डुमल. आता मात्र लक्षात ठेवा की सेवा सदनाचे सेक्रेटरी कोण होते? दयाराम गिड्डुमल. काय बेरामजी मलबारी मानलं का? मग भाटवडेकर. युनिक नाव आहे म्हणून सरने सांगितले नाही का युनिक मारा. अरे पण तुम्हाला एवढं माहित पाहिजे ना, जेव्हा बेरामजी मलबारी आपण पाहत होतो, सेवा सदनाच्या स्थापनेत 2 लोक अजून पाहिले होते, मलबारी प्लस गिड्डुमल आणि रमाबाई रानडे. ठीक आहे, पुढे जाऊ. 1924 ते 37 या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर कोणत्या ठिकाणी स्थानबद्ध होते? तर स्थानबद्ध करण्यात आलं त्यांना रत्नागिरीला. हा आपल्या अभ्यासाचा पार्ट नोट्स मध्ये पण आहे. इयर्स नाही बट स्थानबद्ध कुठे केलं होतं? रत्नागिरी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही? तर यस बघा, बारी त्यांची आहे, चित्रा त्यांची, रानगंगा त्यांची, वैर त्यांचं नाही. थोडा कन्सेप्च्युअल पेक्षा फॅक्च्युअल क्वेश्चन झाला. आणि तुम्ही विचार केला असेल मास्तर एवढ्या 64व्या समाज सुधारकापर्यंत जाऊ शकतो का? यस, जाऊ शकतो. मी पुढे तुकडोजी महाराज वगैरे पर्यंत गेलेलो आहे. तर हे काय? भारत छोडो आंदोलनात देशात कुठे प्रति सरकार स्थापन झालेले होते? बालिया, उत्तर प्रदेश. बरोबर. सांगा कोण होते स्थापन करणारे? चित्तू पांडे, सतीशचंद्र सामंत, मिदनापूर, नाना पाटील, सातारा. उत्तर ऑल ऑफ दी इझी वन. तामलुक आठवत आहे ना? तामलुक हे ठिकाण. यही वो क्वेश्चन है, इसी से रिलेटेड 58 वाला भी है, तो आपण वो दोनों साथ में लेते हैं. ठीक है. बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? तर सगळ्यात सिंपल ते होते विदर्भाचे. तर पुणे आणि आता 2 माणसांमध्ये आपण नेहमी कन्फ्युज होतो, एक गाडगे महाराज आणि तुकडोजी. सो 2 पैकी एक तर कन्फर्म असेल, एक तर नागपूरला नाव असेल किंवा अमरावती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पण अमरावतीचे होते, गाडगे महाराज पण अमरावतीचे होते, पण युनिव्हर्सिटीला नाव नागपूरच्या देण्यात आलेलं आहे. त्याचं उत्तर आहे 3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी आहे तुमची नागपूरला. आता लगेच आहे ना 57 स्किप करा 2 मिनिटं, 58 वर या. मग चेक करा. विधानावरून समाज सुधारक ओळखा. बघा, देवकीनंदन गोपाळा हे त्यांचे आवडते भजन होते. संत तुकाराम महाराजांचे ते आपले गुरु मानत नाही सांगू शकत. अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, तर अमरावती विद्यापीठाला नाव आहे गाडगे महाराजांचं. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आता काय झालं असेल वाईटात वाईट, एक तर दोन्ही चुकले असेल किंवा दोन्ही पण बरोबर आले असतील. पण एक चुकलं एक बरोबर असं नाही, एक तर दोन्ही कोणाचे दोन्ही बरोबर आलेत, 1-2 लोक फक्त, आणि दोन्ही चुकले असे भरपूर लोक असतील. बाकीच्यांना समजत नसेल काय चालू आहे आमच्यासोबत, का मास्तरने गांजा पिऊन दोन्ही प्रश्न सेट केले. बिचारे नाही. आता प्रॉब्लेम काय असेल बऱ्याच लोकांचा, इकडे बघा, बऱ्याच जणांनी काय विचार केला असेल की अमरावती विद्यापीठ आहे म्हटलं, इथं तुकडोजी महाराज आहे, इकडे तुकडोजी महाराज आहे, त्या अमरावती महाराज. मास्तर एवढा पागल नाहीये. सार्वजनिक सभेचं पूर्वीचं नाव होतं काय? बघाशी चर्चा केली, पुन्हा असोसिएशन. एसोच्या मेन्सला आलेला प्रश्न या. समाज सुधारक ओळखायचे. फिरोजशाह मेहता मला हिमालयासारखे वाटतात, तर लोकमान्य सागरासारखे, पण गोखले गंगेसारखे होते. बरोबर. गोखले त्यांचे गुरुच होते. हे स्टेटमेंट कोणी केलं असेल? महात्मा गांधी. हे नाही पण इतकं मला माहित होतं टिळकांबद्दल नाही का, टिळक मला सागरासारखे वाटले, हे महात्मा गांधींचं काय उद्गार. आता पूर्णच उद्गार दाखवलं तुम्हाला. सगळं झालं, संयुक्त महाराष्ट्र चळवळ नाही घेतली भाऊ, वाईट वाटेल ना 106 हुतात्म्यांना. त्यामुळे त्यातला एक प्रश्न घेतला. महाराष्ट्र सत्याग्रह मंडळाची स्थापना कोणी केली होती? तर वाचूयात. बघा, रामाराव देशमुख पण होते एका ठिकाणी नागपूरच्या परिषदेचे रिलेटेड, यांच्याबद्दल आपल्याला एवढं माहिती नाही. बाकी शंकरराव देव होते, विनोबा भावे काही त्याच्यामध्ये होते, ते पदयात्रेला निघून गेले ते बुधान चळवळीमध्ये 1953 ला. मग राहिले एक तर शंकरराव देव किंवा रामाराव देशमुख. तर नीट जर बघायला आघाडीवर नाव होतं शंकरराव देव यांचं. सो उत्तर आहे तुमचं अननोन क्वेश्चन मध्ये टाकतो याला. हा प्रश्न तुमचा चुकायला पाहिजे. काय म्हणतोय मी? चुकत असेल तरी व्हेरी गुड, काही लोड घ्यायचा नाही. याचा
डायरेक्ट आधार नाही भेटत कुठे. ठीक आहे, पुढे जाऊ. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुस्तकांचा योग्य क्रम लावा. हे माझ्यासाठी नवीन आहे, पण माझी एक ट्रिक मला माहित आहे. चला चर्चा करूयात. 3 ब्राह्मणांमुळे गुलामी केली शेतकऱ्यांनी, हा इशारा सत्सार सत्य आहे. तृतीय रत्न, ब्राह्मणांचं कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, इशारा सत्सार 1, 2 आणि सार्वजनिक सत्यधर्म. जरी मला हे माहित नसतं, सोडून द्या ना. किसन भाग्यस्मरण छोटीशी पुस्तका किंवा त्यांचा लेख असेल. मला माहिती काय पाहिजे होतं, सगळ्यात पहिले तर एवढं मान्य आहे का सगळ्यांना, ब पहिले म्हणजे हे गेलं. नंतर 3 ब्राह्मणांमुळे आहे का कुठे, नाही. गुलामगिरी आहे का, यस, संपला विषय. शेतकऱ्यांनी, यस, शेतकऱ्यांचा, पुढे काही पण येऊ द्या ना. छोटी पत्रिका असेल, लेख असेल, काही पण असू शकतं. काय तो लेख, किसन भाग्य स्मरण. उत्तर आहे तुमचा पर्याय क्रमांक 2. काय आर्ग्युमेंट करायची कोणाला, विचार करून टाकला एवढंच सांगू शकतो मी. हा यायला पाहिजे ना, फुल टॉस क्वेश्चन आहे. चलो 1886 कलकत्ता, दादाभाई नौरोजी. अलाहाबाद पहिला इंग्रज अध्यक्ष, वाराणसी गोपाळकृष्ण दुसरे मराठी अध्यक्ष. पहिली महिला अध्यक्ष मॅडम ॲनी बेझंट. 2, 3, 4, 1 ऑप्शन नंबर 2. हा एक मोठा मुद्दा होता राजकीय लेवलचा, की आम्हाला वेगळा महाराष्ट्र नाही देते तुम्ही, म्हणून मी माझ्या अर्थमंत्री पदाचा काय देतोय, राजीनामा. चिंतामणराव देशमुख, CD देशमुख यांनी राजीनामा दिलेला होता. बाळासाहेब खेर तर थोडेसे निगेटिव्ह व्यक्ती होते, फार सूर्यचंद्र येईपर्यंत पण भेटणार नाही वगैरे भरपूर स्टेटमेंट त्यांचे. नंतर यशवंतराव चव्हाण आपले मुख्यमंत्री, नंतर ते बरेच संरक्षण मंत्री वगैरे झालेले. पन्नीकर वगैरे तुम्हाला एक तर भारत सेवक समाज किंवा पाक आयोगामध्ये भेटतील. राज्य पुनर्रचना आयोग कोण कोण होतं तुमचं, पन्नीकर, अली आणि कुंजरू, ते वाले पन्नीकर. आता CD देशमुख यांच्या नावाने कोणतं स्टेशन आहे मुंबईला, नाही, याचं उत्तर आहे चर्चगेट. आपण जुनं नाही का बघितलेलं होतं, करंट अफेअर्स 2 वर्षापूर्वी आलं कधी तर. आणि बॉम्बे सेंट्रलला आहे नाना शंकर. गोपाळबाबा वलनकर यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी कोणते पाऊल उचलले होते. बघा, बहिष्कृत हितकारणी सभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1924. सत्यशोधक समाज त्यांचं आहे का, नाही. त्यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, अंक, चळवळ असं काही वाचनात आलेलं होतं का तुमच्या कुठेतरी, विटाळ विध्वंसक वगैरे किंवा अनार्य दोष परिहारक मंडळ सोडून काही नाही, हे नाही. त्यांनी महार पत्रिका प्रकाशित करून दलितांच्या हक्कांसाठी आवाज उठवला, मे बी उठवला असेल. सो माझं उत्तर एक तर 2 किंवा 4. आता थोडस नशिबाच्या गोष्टी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, थोडस इट्स ओके ना, चालतंय ना बस. 19, 20, 60, 62 पैकी 65 घेऊन जात आहे काय, 4-5 मार्क मला राहू दे. कोणी आहे का 64 बरोबर आलेला, मायकल लाली, नाही. व्हेरी गुड. लास्ट क्वेश्चन. शाहू महाराजांनी, अरे भाई फुलटॉस आहे, जा आनंदात घरी जा. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रासाठी आर्थिक मदत केली होती, तर 1920 साली मूकनायकासाठी 2,500 रुपयाची देणगी दिलेली होती. सो अशा प्रकारे हा होता आपला इतिहास. एकूण 65 प्रश्न आहे. प्रयत्न हाच होता की खालच्या याचे डायरेक्ट अमोल सर आन्सर की मध्ये उत्तर टाकून देतील किंवा वेगळा व्हिडिओ होऊन जाईल. ठीक आहे. माझा मेन गोष्ट एवढंच होती की इतिहासामध्ये एक भीती प्रत्येकाला असं वाटतं इनपुट आउटपुट नाही. मी पुन्हा सांगतो, 6 ते 7 प्रश्न आपल्या आवाक्यातले 3 प्रश्न खरंच आउट ऑफ द बॉक्स आहे. त्यासाठी लागेल आपल्याला कन्सेप्ट आणि एक लॉजिकल अप्रोच. लॉजिकल अप्रोच मध्ये पण 50-50 करायला शिका, बाकी नशिबाच्या गोष्टी आहेत. आणि 10 मार्काला असल्यामुळे इतिहासावर लिमिटेशन आली. 15चा असताना जीव तोडला असता पूर्ण. पुढचा जो पेपर आहे आपला भूगोलाचा, आता भूगोलाचा पेपर नेक्स्ट संडे. तुम्ही येणार आहे का सगळे? कारण की भूगोलामध्ये असा विचार करू नका महाराष्ट्राचा भूगोल सोपा आहे. तुम्हाला दाखवतो पुढच्या रविवारी मी महाराष्ट्राचा भूगोल किती अवघड आहे. ठीक आहे. तो छान अभ्यास करून या. आणि त्याच्यामध्ये इंडियन जॉग्राफी आहे आणि 6:4चा रेशिओ आयोगाचा. म्हणजे काय, आधी 15 पैकी 13 प्रश्न यायचे महाराष्ट्राच्या भूगोलावर, पण आता
10 पैकी 6-7च येतात महाराष्ट्राच्या भूगोलावर, 3-4 अवघड येतात इंडियन जॉग्राफीवर. सो थोडस छान अभ्यास करा. मेन आणि मला एवढंही माहिती बऱ्याच जणांचा महाराष्ट्राचा भूगोल झालेलाच असतो. मेन प्रॉब्लेम कुठे तुमचा इंडियन जॉग्राफी. तर जे पहिले 3 युनिट आहेत राजकीय, प्राकृतिक आणि नदी, चौथा नाही पण केला तरी चालत. आला तर वरवर क्वेश्चन येईल, पहिल्या 3 वर मेन क्वेश्चन आणि प्लस महाराष्ट्राचा भूगोल सगळा करा फार, म्हणजे तुमच्या वस्त्या, जनसंख्या, आदिवासी तांडे, जमाती सगळं व्यवस्थित करा. नुसतं पहिले 3 युनिट करून चालणार नाही महाराष्ट्राचे. मी काय केलं, राजकीय, प्राकृतिक आणि नदी प्रणाली. ठीक आहे.